ने प्रोटेस्ट किया, कांग्रेस ने प्रोटेस्ट किया है, जान को करते हुए पुलिस ने रोका, अभी क्या कहेंगे? देखिए, हम लोगों की जो है देखो हमारे कार्यकर्ताओं के यहाँ तक नहीं हम मुंबई तक के आवाज बन के यहाँ पे आ रहे हैं। एक तो बिजली का दर कम होना चाहिए और दूसरा स्मार्ट मीटर रद्द होना चाहिए। यही दो मांगे लेके हम यहाँ पे आए थे और सुबह से हम शांति से करना चाहते थे, लेकिन एक सरकार नाम की जो अडानी को सपोर्ट करने के लिए आती है, अडानी के शादी के रास्ते को जो है वो क्लीन करने का काम होता है। देखिए, ये सरकारी अदृश्य शक्तियाँ है कुछ जो इसके पीछे मार रही है, गालियां दे रही है, जिस तरह से हो रहा है ये सही नहीं है। हम शांतता मार्ग से ही आंदोलन करना चाहते थे और लोगों की समस्या आज आम्ही काँग्रेसचे जे आहे ते आज आंदोलन या ठिकाणी सकाळी आम्ही विनंती करतोय। 2-3 दिवसापासून आमची चर्चा चाललेली आहे आणि आम्ही म्हटलं की आम्ही तो ग्राउंड पासून सुरू करून आम्ही अडाणींकडे जाऊन ते देणार आहे। प्रश्न असा आहे की शांततेच्या मार्गाने चालणारं आंदोलन थांबण्याचा प्रयत्न एका अदृश्य सरकार नावाच्या शक्तीने केला आणि इतका दबाव यंत्र निर्माण केले की आमचे कार्यकर्ते इथे नाही पोहोचले पाहिजेत, गाड्या पोहोचल्या नाही पाहिजेत, कार्यकर्त्यांना करण्याचं त्या ठिकाणी काम झालं आणि त्याच्या पुढे जाऊन मी सांगते की आम्हाला सुद्धा त्या ठिकाणी जाता येईल यासाठी खूप प्रयत्न झाले, परंतु आम्ही नाही आता आम्ही जाणार आहोत, आम्ही आमचं म्हणणं सांगणार आहोत, कारण हा मुंबईकरांचा आवाज आहे। आज मुंबईकर मध्यमवर्गीय मुंबईकर गरीब वर्ग त्रस्त आहे या लाईट बिलाने, स्मार्ट मीटरच्या नावाने खबरली आहे 13,000 रुपये भरायचे आणि आम्ही हे विषय लोकांचे विषय घेऊन जात आहोत। लग्नापेक्षा मला वाटते खूप महत्वाचे विषय आणि अडाणींना मदत करण्यापेक्षा पण सर्वसामान्य माणसाचा पण गरीब माणसाचा कधी आवाज वाटतो, धनधारकांचा आवाज तुम्ही नेहमीच ऐकता आता सर्वसामान्य माणसाचा स्मार्ट मीटर खाली जमलेले आहेत, सगळ्यात जास्त जे आहे सगळ्यात जास्त विजेचा दर पर युनिट अडाणीचा मग एवढी महाग वीज आम्ही का घ्यावी आणि कोणासाठी आहे सगळं सरकार काम करते? बीएसटीची यंत्रणेला पूर्ण डिफॉल्ट करण्याचं काम चाललेलं आहे आणि बीएसटीच्या ऐवजी सगळी यंत्रणा 120 वर्षाची यंत्रणा 95% जिंचा जो आहे तो रिकव्हरी रेट आहे आणि 0.5 जे आहे त्याचा ते त्रुटी आहे आणि 1800 कोटीचा कॉन्ट्रॅक्ट अडाणींना का देतात? आमचं म्हणणे त्वरित त्या गोष्टी रद्द झाल्या पाहिजे आणि मुंबई प्रोटेस्ट कॉल ऑफ हुआ है क्या कांग्रेस का? यहाँ पर प्रोटेस्ट खत्म कर दिए या फिर अभी और आगे? हम लोग अभी शिष्टमंडल लेके जाके वहाँ अपना देने वाले, लेकिन हमारे कार्यकर्ताओं पे चाहे वो यूथ हो एनएसयू है वो हमारे कार्यकर्ताओं के ऊपर जो लाठीचार्ज हुआ या जो गाली होने का काम हुआ, महिलाओं का जो बदतमीज करने का काम हुआ, ये सही नहीं है। हम शांतता मार्ग से काम करना चाहने वाले हैं, हम हमें देने वाले। ये दो मांग रही है 20% बढ़ाया है उसको त्वरित रद्द किया जाए, स्मार्ट मीटर को जो है बंद करने का काम किया जाए त्वरित। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।